नमस्कार. उरलेला साबुदाण्याचं करायचं काय? यामध्ये चवीनुसार मीठ घातलं, चांगलं मिक्स करून घ्यायचे. मिक्स केलेला साबुदाणा थोडा थोडा इडली पात्रात पसरवून घ्यायचा. हे पापड करायला सोपे आणि तळल्यावर अगदी मोत्यासारखे दिसतात. इडली पात्रात पूर्ण साबुदाणा भरून झालेला आहे. आता आपण स्टीमरमध्ये स्टीम करायला ठेवूयात आणि झाकण लावूयात. तोपर्यंत आपण उरलेल्या साबुदाण्यात चवीनुसार मीठ, अर्धा चमचा मिरपूड आणि थोडासा पाण्याचा हात लावून चांगलं मिक्स करून घेऊयात. अवघ्या 7 ते 8 मिनिटात आपले पापड स्टीम झालेले आहेत. आता आपण हे थंड होऊ देऊयात आणि काढून घेऊयात. ताटामध्ये तूप लावून याला काढून घेऊयात. आपले हे पापड 2 दिवस उन्हात वाळवून झालेले आहेत. मस्त झालेले आहेत आणि तळल्यावर तर अगदी मोत्यासारखे दिसतात. जर आवडले तर प्लीज जाता जाता लाईक